नमस्कार मित्रांनो, आपण पाहतोय 12th फिजिक्सचा चॅप्टर सुपरपोजिशन ऑफ वेव्हज आणि सुपरपोजिशन ऑफ वेव्हज मध्ये आज आपण डिस्कस करणार आहोत व्हायब्रेशन्स ऑफ एअर कॉलम्स. तर व्हायब्रेशन्स ऑफ एअर कॉलम काय आहे? तर पहा, आपण अशी एक पाईप घेतलेली आहे सपोज. तर ही मेटल पाईप आहे. एका एंडने ही पाईप क्लोज्ड आहे. ठीक आहे, या एंडने क्लोज्ड आहे. ठीक आहे, आणि दुसऱ्या एंडने ओपन आहे. तर तीच पाईप परत मी इथे ड्रॉ केलेली आहे. आणि त्यानंतर एक ट्युनिंग फॉर्क घेतलेला आहे. तर ट्युनिंग फॉर्क तुम्हाला माहिती असेल, फिजिक्सच्या लॅबमध्ये तुम्ही पाहिला असेल. एक असा मेटलचा अशा प्रकारचं एक स्ट्रक्चर असतं. दोन प्रॉंग्स असतात त्याला. हे दोन प्रॉंग्स आहेत आणि हा स्टेम आहे. तर स्टेम तुम्ही हातात पकडता, त्यानंतर ते प्रॉंग्स जे आहेत असे हातावर मारता. ठीक आहे, त्यानंतर तो आवाज करणार असा. ओके, तर ते प्रॉंग्स व्हायब्रेट होतील. असे हातावर मारल्यानंतर प्रॉंग्स व्हायब्रेट होतील आणि वेगवेगळ्या ट्युनिंग फॉर्क्सची वेगवेगळी फ्रिक्वेन्सी असते. ठीक आहे, तर त्या फ्रिक्वेन्सीने ते इनवर्ड्स आणि आउटवर्ड्स असे बेंड होतील. त्यानंतर पहा इथे, तर जेव्हा हा ट्युनिंग फॉर्क, व्हायब्रेटिंग ट्युनिंग फॉर्क तुम्ही इथे ठेवाल, तर आजूबाजूची एअर जी आहे ती व्हायब्रेट व्हायला लागेल. ठीक आहे, आजूबाजूची एअर व्हायब्रेट व्हायला लागेल. तर इथली एअर व्हायब्रेट होणार, या साईडची पण व्हायब्रेट होणार. तर ही एअर जी व्हायब्रेट होत आहे, त्यामुळे त्या एअरमध्ये कॉम्प्रेशन्स आणि रेरिफ्रॅक्शन्स सेट होतील. ठीक आहे, आणि ते कॉम्प्रेशन्स आणि रेरिफ्रॅक्शन्स इकडे ट्रॅव्हल होतील. म्हणजे एक साऊंड वेव्ह अशी ट्रॅव्हल होणार. पण हा एंड तर क्लोज्ड आहे. ठीक आहे, म्हणजे एक रिजिड बाउंड्री आहे तिथे. तर या रिजिड बाउंड्री पासून काय होणार की ते कॉम्प्रेशन्स आणि रेरिफ्रॅक्शन्स रिफ्लेक्ट होणार. ठीक आहे, तर साऊंड वेव्ह अशी येणार इथे. रिजिड बाउंड्री आहे, इथून पुढे पार्टिकल्स मूव्ह होऊ शकत नाही. म्हणून काय होणार की ते रिफ्लेक्ट होणार परत. ठीक आहे, तर साऊंड वेव्ह एक येत आहे आणि एक साऊंड वेव्ह रिफ्लेक्ट होऊन परत येते. ठीक आहे, एक साऊंड वेव्ह अशी या एंड कडे येते आणि दुसरी साऊंड वेव्ह जी आहे ती या एंड पासून रिफ्लेक्ट होऊन परत येते. ओके, ठीक आहे. तर एकाच वेळी जेव्हा दोन वेव्ह एकमेकांमध्ये अशा मिळतील, तेव्हा तिथे काय तयार होतं, तर आपण पाहिलेलं आहे, तेव्हा तिथे स्टेशनरी वेव्ह तयार होतात. ठीक आहे, जसं आपण एक दोरा घेतला, दोन्ही एंड्सना तो बांधला आणि त्यानंतर ह्या दोऱ्याचा मध्यभाग जो आहे त्याला असं ओढलं आणि सोडून दिलं. काय होतं, तिथे स्टेशनरी वेव्ह तयार होतात. तशाच प्रकारे काय होतं की इथे पण स्टेशनरी वेव्ह तयार होते. तर आता ह्या दोऱ्यामध्ये ज्या स्टेशनरी वेव्ह तयार होतात, त्यांची कंडिशन काय आहे की बाउंड्री पॉइंट्सला काय तयार होणार, नोड्स. कारण बाउंड्री पॉइंट जे आहेत, दोऱ्याचे जे एंड्स आहेत ते आपण बांधून ठेवलेले आहेत. तर इथे एक नोड तयार होणार, इथे पण एक नोड तयार होणार. ठीक आहे, नोड आणि नोड. आणि मध्यभागी काय तयार होणार, अँटी नोड. कारण काय, तर इथले पार्टिकल जे आहेत, म्हणजे इथे दोरा मॅक्सिमम असा व्हायब्रेट करू शकतो. एंडला तर पकडून ठेवलेला आहे, तर तिथे व्हायब्रेट करू शकणार नाही, म्हणून नोड्स तयार होणार. तर इथे मॅक्सिमम व्हायब्रेशन्स होतात, म्हणून इथे काय तयार होतं, इथे तयार होते एक अँटी नोड. ओके, तर इथे पहा, इथे आता एअर पार्टिकल्स व्हायब्रेट होत आहेत, म्हणजे कॉम्प्रेशन्स आणि रेरिफ्रॅक्शन्स इथे सेट होणार. ठीक आहे, तर या एंडला पार्टिकल्सला मूव्ह होण्यासाठी जास्त स्पेस नाहीये, है ना, स्पेसच नाहीये, कारण तो रिजिड सपोर्ट आहे, तिथे रिजिड बाउंड्री आहे. तर इथे पार्टिकल्स व्हायब्रेट होऊ शकणार नाही. पार्टिकल्स व्हायब्रेट होऊ शकणार नाही म्हणजे तिथे काय तयार होणार, कॉम्प्रेशन तयार होणार. बरोबर, तर कॉम्प्रेशन इथे तयार होणार. इथले पार्टिकल्स जे आहेत, ठीक आहे, हे व्हायब्रेट होऊ शकणार नाहीत, म्हणून इथे काय तयार होणार, एक कॉम्प्रेशन असं तयार होणार. ठीक आहे, आणि जसं तुम्ही या एंडला जाल, इथले पार्टिकल्स मॅक्सिमम असे व्हायब्रेट करू शकतात. इथे एअर पार्टिकल जे आहेत ते मॅक्सिमम व्हायब्रेट करू शकतात. तर इथे काय तयार होणार स्टेशनरी वेव्ह मध्ये, तर इथे एक रेरिफ्रॅक्शन अशी तयार होणार. ठीक आहे, इकडे कॉम्प्रेशन आणि या साईडला काय तयार होणार, रेरिफ्रॅक्शन तयार होणार. आणि त्याला आपण काय दाखवतो, त्याला आपण अशा प्रकारे दाखवतो की इथले पार्टिकल्स हलू शकत नाही, म्हणून तिथे एक नोड तयार होते. नोड म्हणजे काय, ऍक्च्युली कॉम्प्रेशन. ठीक आहे, इथे कॉम्प्रेशन तयार होते आणि या एंडला काय तयार होतं, तर या एंडला तयार होतं, या एंडला तयार होते रेरिफ्रॅक्शन. ओके,
अरे हे असं का होतंय? एनिवेज, तर या एंडला दुसऱ्या एंडला तयार होते रेरिफॅक्शन. तर ती डायग्राम अशी दिसते पहा. ही जी पाईप आहे, ठीक आहे, ही क्लोज पाईप आहे. तर ह्या क्लोज्ड एंडला काय तयार होणार? कॉम्प्रेशन तयार होते, ठीक आहे. आणि या ओपन एंडला काय तयार होणार? रेरिफॅक्शन तयार होणार. तर आता ह्या स्ट्रिंगचा, व्हायब्रेटिंग स्ट्रिंगचा रेफरन्स घेऊन ही नोड आणि ह्या अँटीनोड, ही अँटीनोड अशा प्रकारे ड्रॉ करण्यात आलेली आहे. हे क्लिअर आहे? ठीक आहे. तर इथे स्ट्रिंग नाही व्हायब्रेट होत आहे, इथे एअर पार्टिकल्स असे व्हायब्रेट होत आहेत. ही पाईप जर अशी असेल तर पाईपच्या लेंथला पॅरलल असे ते व्हायब्रेट होत आहेत, ठीक आहे. पण या एंडला ते व्हायब्रेट होऊ शकत नाहीत. एअर पार्टिकल्स असे व्हायब्रेट होऊ शकत नाहीत, ठीक आहे. असे व्हायब्रेट होऊ शकत नाहीत. म्हणून इथे काय, इथे एक नोड तयार होणार आणि इथे ते मॅक्सिमम व्हायब्रेट होऊ शकतात, ठीक आहे. म्हणून इथे अँटी नोड तयार होणार, म्हणजे इथे काय तयार होणार? रेरिफॅक्शन तयार होणार, ठीक आहे. ही क्लिअर आहे? ओके. तर पुढे जाऊया. त्यानंतर आता आपल्याला ह्या व्हायब्रेशन्सची फ्रिक्वेन्सी फाइंड करायची. जशी आपण स्टेशनरी वेव्हज फॉर्म्ड ऑन अ स्ट्रिंग त्यांची फ्रिक्वेन्सी फाइंड केली होती, तशीच इथे आपल्याला या व्हायब्रेशन्सची फ्रिक्वेन्सी फाइंड करायची आहे. ओके. तर इथे पहा, तर काय होतंय की इथून इथपर्यंतची जी लेंथ आहे स्ट्रिंग मध्ये, तर इथे एक लूप तयार होते. तर ही लेंथ जी आहे स्ट्रिंगची, एवढं डिस्टन्स काय असेल? तर आपण पाहिलंय की इथून इथपर्यंत एक कम्प्लीट वेव्ह आहे, ठीक आहे. इथून इथपर्यंत एक कम्प्लीट वेव्ह आहे, तर हे डिस्टन्स त्याच्या हाफ आहे. तर कम्प्लीट वेव्ह ची लेंथ जी आहे त्याला आपण म्हणतो वेव्ह लेंथ, ते डिस्टन्स असतं लॅम्बडा. इथे हाफ वेव्ह तयार होते, तर डिस्टन्स किती आहे? लॅम्बडा बाय 2, ठीक आहे. आणि इथे जर तुम्ही पाहिलं तर ही अर्धी लूप आहे. ओके, ठीक आहे. ही एक लूप आहे, ही अर्धी लूप आहे. पुढे जाऊन जर तुम्ही कंप्लीट केलं तर एका लूपमध्ये काय असतं पहा, एक नोड, एक अँटीनोड आणि एक नोड. इथे काय, एक नोड आणि एक अँटीनोड. तर ही हाफ लूप आहे. तर एवढं डिस्टन्स काय असेल? जर एवढं डिस्टन्स आहे लॅम्बडा बाय 2, तर एवढं डिस्टन्स असणार लॅम्बडा बाय 4, ठीक आहे. तर हे डिस्टन्स जे आहे, ही लेंथ जी आहे या पाईपची, ही लेंथ इट इज इक्वल टू व्हॉट? लॅम्बडा बाय 4, ठीक आहे. ओके. तर इथे पाईपची जी लेंथ आहे इट इज इक्वल टू एल अँड इट्स इक्वल टू व्हॉट? लॅम्बडा बाय 4, ठीक आहे. तर ही अँटीनोड जी प्रोड्यूस होते, रेरिफ्रॅक्शन जी प्रोड्यूस होते, ती एक्झॅक्टली पाईपच्या या एंडला प्रोड्यूस होत नाही, थोडीशी बाहेर प्रोड्यूस होते. याचं कारण काय आहे? रेरिफ्रॅक्शन कुठे प्रोड्यूस होणार? जिथे एअर फ्री आहे व्हायब्रेट करायला. आणि इथे या पाईपची बाउंड्री आहे, तर इथली एअर इथल्या कंपॅरिझन मध्ये फ्री आहे, पण कम्प्लिटली फ्री नाहीये, ठीक आहे. तर थोडस जर आपण बाहेर गेलो तर बाहेरची एअर जी आहे, पाईपच्या बाहेरची एअर, ती व्हायब्रेट व्हायला अगदी फ्री आहे. म्हणून काय होणार? रेरिफ्रॅक्शन जी प्रोड्यूस होते ती फ्री एअर मध्ये प्रोड्यूस होणार, तर ती थोडीशी बाहेर प्रोड्यूस होणार पाईपच्या. ओके. तर आता पाईपची लेंथ आणि जी रेरिफ्रॅक्शन, ऍक्च्युअल रेरिफ्रॅक्शन ज्या पॉइंटला प्रोड्यूस होते, त्यांच्यामध्ये एक डिफरन्स असतो, त्याला आपण म्हणतो एंड करेक्शन, ठीक आहे. त्याला आपण काय म्हणतो? एंड करेक्शन. इट इज डिनोटेड बाय स्मॉल ई. ओके. सो एंड करेक्शन, स्मॉल ई इज इक्वल टू व्हॉट? एल. तर नोड ते अँटी नोड पर्यंतचं जे डिस्टन्स आहे त्याला आपण लिहितो कॅपिटल एल ने, मायनस लेंथ ऑफ दी पाईप, ठीक आहे. मायनस लेंथ ऑफ दी पाईप, ठीक आहे. तर हे एंड करेक्शन काय आहे ते लिहून घेऊयात. सो व्हॉट इज एंड करेक्शन? द अँटी नोड or rarefaction is not exactly produced, is not exactly produced at the end of at the end of open end. कुठला end? At the open end of the pipe, it is produced slightly outwards. It is produced, कुठे तयार होते?
स्लाइटली आउटसाइड, ठीक है, बिकॉज air at the end, air at open end is not completely free, ठीक है, इट्स नॉट कम्प्लिटली फ्री. एक पेज ऍड करूया इथे. इट इज नॉट कम्प्लिटली फ्री, ठीक आहे. सो व्हॉट इज एंड करेक्शन? एंड करेक्शन काय आहे? एंड करेक्शन इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन नोड अँड अँटीनोड. नोड अँड अँटीनोड म्हणजे कॉम्प्रेशन अँड रेरिफॅक्शन मायनस लेंथ ऑफ पाईप, मायनस लेंथ ऑफ पाईप, ठीक आहे. तर आता जे डिस्टन्स आहे बिटवीन नोड अँड अँटीनोड तर आपण डिस्कस केलेलं आहे. ते डिस्टन्स किती असेल? λ/4, ठीक आहे. तर मी लिहू शकतो की दिस L इज इक्वल टू व्हॉट? λ/4. त्यानंतर आपल्याला माहिती आहे V इक्वल्स टू n लॅम्बडा. ओके, सो स्पीड ऑफ साऊंड V is equal to n times lambda, where n is the fundamental frequency, lambda is the wavelength, ठीक आहे. आणि म्हणून मी काय लिहू शकतो? the fundamental frequency काय आहे? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इट इज n is equal to v upon lambda, ठीक आहे. आणि लॅम्बडा काय आहे? लॅम्बडा इज इक्वल टू 4L, ठीक आहे. हा 4 या साईडला नेला तर आपल्याला काय मिळेल? लॅम्बडा इक्वल्स टू 4 टाइम्स L, ठीक आहे. तर म्हणून n इक्वल्स टू आपण लिहू शकतो इट इज v अपॉन 4L, 4 कॅपिटल L, ठीक आहे. आणि स्मॉल एल आणि कॅपिटल एल मध्ये काय रिलेशन आहे? तर कॅपिटल एल इज इक्वल टू हा स्मॉल एल त्या साईडला नेला तर स्मॉल एल प्लस ई म्हणजे लेंथ ऑफ पाईप प्लस एवढं एंड करेक्शन, ठीक आहे. सो यालाच आपण असं लिहू शकतो इट्स इक्वल टू व्ही डिवायडेड बाय 4 टाइम्स स्मॉल एल प्लस ई. ओके, सो फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज व्ही अपॉन 4 टाइम्स कॅपिटल एल. एवढंच लक्षात ठेवा, आपण कधीही स्मॉल एल प्लस ई त्याला लिहू शकतो, ठीक आहे. ओके, तर ही झाली फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम इन अ क्लोज्ड पाईप, ठीक आहे. पाईप विच इज क्लोज्ड ॲट वन एंड. ओके, तर हे झालं फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन. जसं आपण स्ट्रिंग मध्ये मोड्स ऑफ व्हायब्रेशन डिस्कस केले होते, म्हणजे ही झाली फर्स्ट हार्मोनिक. आता सेकंड हार्मोनिक काय होणार? तर सेकंड हार्मोनिक मध्ये पहा, इथे एक नोड तयार होणार या एंडला एक अँटी नोड तयार होणार, म्हणजे इथे एक कॉम्प्रेशन, इथे एक रेरिफॅक्शन तयार होणार. पण मध्ये काय होऊ शकतं की इथे फक्त इथे कॉम्प्रेशन आणि इथे रेरिफॅक्शन तयार झाली होती, याच्यामध्ये पण रेरिफॅक्शन कॉम्प्रेशन तयार होऊ शकतात, ठीक आहे. तर याच्यामध्ये पण पहा इथे कॉम्प्रेशन रेरिफॅक्शन असं तयार होणार. तर आता ही लेंथ जी आहे ही लेंथ किती असेल? तर आपल्याला माहिती आहे एक लूप जर तयार झाली तर तेवढं डिस्टन्स काय असतं? λ/2. आणि ही अर्धी लूप तर ते डिस्टन्स काय? λ/4. तर λ/2 प्लस λ/4 काय येतं? 3 λ/4, ठीक आहे. λ/2 प्लस λ/4 इट इज इक्वल टू 3 λ/4. ओके, सो L इज इक्वल टू 3 λ/4. आणि जी वेवलेंथ आहे या मोडची, ज्याला आपण म्हणतो सेकंड हार्मोनिक किंवा फर्स्ट ओव्हरटोन, तर जी वेवलेंथ आहे तिला आपण म्हणतोय λ1. ओके, सो फॉर फर्स्ट ओव्हरटोन मी काय म्हणू शकतो? L इज इक्वल टू 3 टाइम्स λ1/4. म्हणजेच λ1 काय येणार? सो λ1 इज इक्वल टू, हे या साईडला घेऊन जाऊयात. सो λ1 इज इक्वल टू 4L अपॉन 3.
ओके, इट इज 4 टाइम्स एल अपॉन 3. आणि आपल्या फॉर्म्युलामध्ये सो एन इज इक्वल टू व्ही डिवायडेड बाय लॅम्बडा सबस्टिट्यूट करूया. तर इथे फर्स्ट ओव्हरटोन जी आहे म्हणजे फर्स्ट हायर फ्रिक्वेन्सी दॅन दी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काय येणार ती. सो फर्स्ट ओव्हरटोन म्हणून फर्स्ट ओव्हरटोन n1 इज इक्वल टू व्ही डिवायडेड बाय लॅम्बडा 1. आणि लॅम्बडा 1 जर आपण इथे सबस्टिट्यूट केला सो लॅम्बडा 1 इज 4l अपॉन 3. जर इथे सबस्टिट्यूट केला तर आपल्याला काय मिळतंय, आपल्याला मिळेल इट इज 4 टाइम्स एल अपॉन 3. ठीक आहे. ओके, जो 3 आहे डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटर मध्ये होता त्याला मी न्यूमरेटर मध्ये नेलं. ठीक आहे. आणि इथे व्ही येणार. तर पहा ही जी फ्रिक्वेन्सी आहे म्हणजे फर्स्ट ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी आणि जी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे यांच्यामध्ये काय रिलेशन आहे. तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज व्ही अपॉन 4l. ठीक आहे. आणि n1 फर्स्ट ओव्हरटोन जी आहे इट इज 3 टाइम्स व्ही अपॉन 4l. म्हणून आपण काय लिहू शकतो की फर्स्ट ओव्हरटोन इज इक्वल टू व्हॉट 3 टाइम्स द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, 2 टाइम्स नाहीये, काय येतंय 3 टाइम्स. सो सेकंड हार्मोनिक किंवा फर्स्ट ओव्हरटोन n1 इज इक्वल टू 3 टाइम्स n. हे रिलेशन आपल्याला मिळत आहे. ठीक आहे. n1 काय आहे फर्स्ट ओव्हरटोन आणि n काय आहे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. त्यानंतर इथे पहा तर सेकंड ओव्हरटोन मध्ये काय होणार, एक नोड आणि एक अँटी नोड जास्त प्रोड्यूस होणार. ठीक आहे. म्हणजे ते इथे काय होतं नोड अँटी नोड नोड अँटी नोड, इथे होत आहे नोड अँटी नोड नोड अँटी नोड नोड अँटी नोड, म्हणजे इथे एक लूप एक्स्ट्रा प्रोड्यूस होणार. ठीक आहे. तर एवढं डिस्टन्स आहे लॅम्बडा बाय 2, हे डिस्टन्स आहे लॅम्बडा बाय 2, एका लूपचं डिस्टन्स असतं लॅम्बडा बाय 2, 2 लूप्स आहेत म्हणून लॅम्बडा बाय 2 प्लस लॅम्बडा बाय 2 म्हणजे काय लॅम्बडा. ठीक आहे. 2 टाइम्स लॅम्बडा बाय 2 लॅम्बडा आणि हे डिस्टन्स आहे लॅम्बडा बाय 4. सो लॅम्बडा प्लस लॅम्बडा बाय 4 किती येणार 5 लॅम्बडा बाय 4. ओके. तर इथे फॉर सेकंड ओव्हरटोन सो फॉर सेकंड ओव्हरटोन काय येणार एल इक्वल्स टू 5 लॅम्बडा 2 बाय 4. सेकंड ओव्हरटोनची जी वेव्हलेंथ आहे तिला आपण काय म्हणतोय लॅम्बडा 2. सो इट इज 5 लॅम्बडा 2 बाय 4. आणि त्यानंतर म्हणून आपण म्हणू शकतो which implies that lambda 2 is equal to what 4 by 5l. ओके. आणि त्यानंतर म्हणून सेकंड ओव्हरटोन काय येणार सेकंड ओव्हरटोन n2 is equal to v upon lambda 2 which is 4 upon 5l. ठीक आहे. सो इट इज v upon 4 upon 5l. आणि हा 5 आपण नेऊ शकतो न्यूमरेटर मध्ये, तो आहे डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर. ठीक आहे, त्याला आपण नेऊ शकतो न्यूमरेटर मध्ये. तर म्हणून आपल्याला काय मिळणार n2 इक्वल्स टू 5 जाणार न्यूमरेटर मध्ये. सो इट इज 5 टाइम्स v अपॉन 4l और आपण म्हणू शकतो इट इज 5 टाइम्स द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. सो n2 इज इक्वल टू 5 टाइम्स द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. ओके. ठीक आहे. त्यानंतर पहा n1 3 टाइम्स फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे, n2 5 टाइम्स फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे, n3 काय येईल 7 टाइम्स फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. म्हणजे इथे काय येते 2n प्लस 1. ठीक आहे, 2n प्लस 1. ओके. देअरफॉर मी काय म्हणू शकतो फ्रिक्वेन्सी ऑफ पीथ ओव्हरटोन, पी नंबरची ओव्हरटोन. ठीक आहे. पी काय व्हॅल्यू घेऊ शकते 1 2 3 सो ऑन अँड सो फोर्थ. सो n सफिक्स p फ्रिक्वेन्सी ऑफ pth ओव्हरटोन इज इक्वल टू 2p प्लस 1 टाइम्स n. n काय आहे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. आणि वेअर p इज इक्वल टू 1 2 3 सो ऑन अँड सो फोर्थ नॅचरल नंबर्स. ओके. तर p इज इक्वल टू 1 जेव्हा असेल तर काय येणार 2 टाइम्स 1 प्लस 1 म्हणजे 3 टाइम्स द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. ठीक आहे.
N1 is 3 times fundamental frequency. P equals to 2 असेल, 2 times 2 4, 4 plus 1 okay multiplied by n, 5 times fundamental frequency, so on and so forth. ठीक आहे. तर हे झालं व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम इन अ पाईप क्लोज्ड ॲट वन एंड. पुढे पाहूया व्हायब्रेशन्स ऑफ एअर कॉलम इन अ पाईप ओपन ॲट बोथ एंड्स. सो पाईप ओपन ॲट बोथ एंड्स. ही पाईप दोन्ही एंड्सला ओपन आहे. आधीची पाईप एका एंडला क्लोज होती, इथे दोन्ही एंड्स ओपन आहेत. ठीक आहे. तर आता परत सेम एक्सपेरिमेंट आपण करणार. एक ट्युनिंग फॉर्क घेणार, त्यानंतर असा तो हातावर मारणार. ठीक आहे. किंवा एक रबर पॅड असतो त्यावर मारणार आणि तो व्हायब्रेट व्हायला लागेल. व्हायब्रेट झाल्यानंतर ट्युनिंग फॉर्कला आपण इथे ठेवणार असं. ठीक आहे. हे प्रॉन्ग्स ते व्हायब्रेट होतील आणि त्यामुळे इथली एअर जी आहे ती व्हायब्रेट व्हायला लागेल. ठीक आहे. हा एअर कॉलम जो आहे तो व्हायब्रेट व्हायला लागेल. तर कॉम्प्रेशन्स आणि रेडिफ्रॅक्शन्स इथे सेट होणार या एअर कॉलम मध्ये. ठीक आहे. या एंड्स पर्यंत जातील, या एंड पर्यंत जातील आणि रिफ्लेक्ट होतील. ओके. आणि ही इन्सिडेंट वेव्ह, येणारी वेव्ह आणि रिफ्लेक्ट होणारी वेव्ह त्या एकमेकांमध्ये मिळतील आणि इथे परत काय तयार होणार, स्टेशनरी वेव्स. ओके. आता इथे पहा या दोन्ही बाउंड्रीज ओपन आहेत. म्हणजे काय, दोन्ही एंड्स रेअरर मीडियम आहेत, आतमध्ये डेन्सर मीडियम आहे. तर अँटी नोड कुठे तयार होणार आणि नोड कुठे तयार होणार. तर इथली एअर जी आहे फ्री आहे व्हायब्रेट व्हायला, म्हणून इथे काय होणार, रेरिफ्रॅक्शन तयार होणार. ठीक आहे. म्हणजेच अँटी नोड तयार होणार, मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट. ओके. इथे पण अँटी नोड तयार होणार आणि नोड कुठे तयार होणार, मिनिमम एक नोड तयार होणार ती या दोन अँटी नोड्सच्या मध्ये. म्हणजे या पाईपच्या मध्यभागी एक नोड तयार होणार. ठीक आहे. तर अशा प्रकारे ही एअर जी आहे ती व्हायब्रेट होणार. हे झालं फंडामेंटल मोड ऑफ व्हायब्रेशन. तर फंडामेंटल मोडची फ्रिक्वेन्सी फाइंड करूयात. सो इथे काय आहे की लेंथ जी आहे, अच्छा एक गोष्ट राहिली, एंड करेक्शन. तर इथे दोन्ही एंड्सला एंड करेक्शन येणार. पाईप जी क्लोज होती एका साइडला, तिथे एका एंडला एंड करेक्शन होतं, तिथे दोन्ही एंड्सला एंड करेक्शन येणार. ठीक आहे. एंड करेक्शन जर आपण इथे विचारात घेतलं तर करेक्टेड लेंथ जी आहे, करेक्टेड लेंथ इट इज इक्वल टू ट्रू लेंथ. ठीक आहे. ट्रू लेंथ ऑफ द पाइप, ट्रू लेंथ ऑफ पाइप प्लस एंड करेक्शन. ठीक आहे. करेक्टेड लेंथ आहे कॅपिटल एल, इट्स इक्वल टू ट्रू लेंथ आहे स्मॉल एल प्लस एंड करेक्शन इथे काय येणार, 2 टाइम्स ई येणार. ओके. इट इज 2 टाइम्स ई. ठीक आहे. तर आता ही करेक्टेड लेंथ जी आहे, या करेक्टेड लेंथच्या टर्म्स मध्ये हे डिस्टन्स काय असणार आहे इथून इथपर्यंत, तर एवढं डिस्टन्स आपण पाहिलंय, इट इज लॅम्बडा बाय 4. तर इथे अर्धी लूप आहे आणि ही अर्धी लूप आहे. तर ही अर्धी लूप प्लस अर्धी लूप काय येणार, एक कंप्लीट लूप असं आपण म्हणू शकतो. तर एका लूपचं डिस्टन्स काय असतं, लॅम्बडा बाय 2. म्हणून ही करेक्टेड लेंथ इज इक्वल टू लॅम्बडा बाय 2 असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. देअरफॉर मी काय म्हणू शकतो की द करेक्टेड लेंथ फॉर फंडामेंटल mode of vibration, for fundamental mode L is equal to lambda. ठीक आहे. सॉरी, लॅम्बडा बाय 2. ओके. आणि म्हणून लॅम्बडा इक्वल्स टू 2 टाइम्स एल येणार. ओके. लॅम्बडा इक्वल्स टू 2 टाइम्स एल येणार आणि आपल्याला फंडामेंटल मोडची फ्रिक्वेन्सी आता फाइंड करता येणार. तर याला थोडं शिफ्ट करूया. सो देअरफॉर फ्रिक्वेन्सी ऑफ फंडामेंटल मोड. ओके. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काय येणार, सो एन इज इक्वल टू व्ही अपॉन लॅम्बडा. ठीक आहे. आणि लॅम्बडाची व्हॅल्यू काय आहे, इट इज 2 टाइम्स एल. ठीक आहे. सो देअरफॉर एन इज इक्वल टू आपण म्हणू शकतो व्ही अपॉन 2L. फॉर पाईप क्लोज्ड ॲट वन एंड काय होतं, व्ही अपॉन 4L होतं, हे त्याच्या ट्वाइस आहे. ठीक आहे. तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ पाईप ओपन ॲट बोथ एंड्स इज ट्वाइस द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ पाईप क्लोज्ड ॲट वन एंड. ठीक आहे. सो हे क्लिअर आहे. व्ही अपॉन 2L येते
आणि कुठेही आपण काय सबस्टिट्यूट करू शकतो, कॅपिटल एल इज इक्वल टू व्हॉट, स्मॉल एल म्हणजे ट्रू लेंथ ऑफ पाईप प्लस 2 टाइम्स ई इज एंड करेक्शन. ठीक आहे, म्हणजे एन इज इक्वल टू व्ही अपॉन 2 टाइम्स काय येते एल प्लस 2ई. ओके, हे आपल्याला मिळतंय. ठीक आहे, ओके, सिंपल आहे. तर हे झालं फंडामेंटल मोड ऑफ व्हायब्रेशन ऑफ पाईप ओपन ॲट बोथ एंड्स. त्यानंतर पुढे जाऊयात, तर फर्स्ट ओव्हरटोन पाहूयात. फर्स्ट ओव्हरटोन इथे काय येते, तर इथे काय होणार की पहा, इथे एक अँटीनोड एक अँटीनोड तयार होत होती, तर इथे एक लूप एक्स्ट्रा क्रिएट होणार. ठीक आहे, एक लूप एक्स्ट्रा क्रिएट होईल. तर ही झाली एक लूप, ही अर्धी लूप आणि अर्धी लूप, म्हणजे 2 लूप्स तयार होतील इथे. ठीक आहे, तर म्हणून मी काय म्हणू शकतो की फॉर फर्स्ट ओव्हरटोन काय असेल, लेंथ इज इक्वल टू लॅम्बडा, कारण एका लूपची लेंथ काय लॅम्बडा बाय 2. ओके, आपण म्हणू शकतो एल इज इक्वल टू लॅम्बडा, आणि याला आपण लॅम्बडा 1 म्हणणार. लॅम्बडा 1 इज वेव्हलेंथ ऑफ फर्स्ट ओव्हरटोन. ठीक आहे, सो म्हणून मला काय मिळतं की फर्स्ट ओव्हरटोन जे सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन किंवा सेकंड हार्मोनिक त्याला आपण म्हणू शकतो इज N1 इक्वल्स टू V अपॉन लॅम्बडा 1. सो इट इज इक्वल टू V डिवायडेड बाय L. आणि जर पहिल्या मोडशी आपण कम्पेअर केलं, म्हणजे फंडामेंटल मोडशी जर कम्पेअर केलं, तर फंडामेंटल मोड मध्ये काय होतं, V अपॉन 2L होतं. इथे काय येतंय V अपॉन L. ओके, म्हणजे इट इज ट्वाइस द फंडामेंटल मोड. तर इथे फ्रिक्वेन्सी काय येते, N1 इज इक्वल टू 2 टाइम्स द फ्रिक्वेन्सी ऑफ फंडामेंटल मोड. ठीक आहे, क्लिअर. त्यानंतर नेक्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन. ओके, त्यानंतर पुढचा मोड पाहूयात. तर पुढचा मोड जो आहे फॉर सेकंड ओव्हरटोन काय मिळणार मला की एल इज इक्वल टू, इथे काय होणार 3 लॅम्बडा बाय 2 येणार. कारण काय, एक लूप लॅम्बडा बाय 2, दुसरी लूप लॅम्बडा बाय 2, आणि ही अर्धी आणि अर्धी लूप मिळून एक लूप तयार होणार, म्हणजे इथे 3 लूप्स टोटल तयार होत आहेत. तर 3 लॅम्बडा बाय 2. सो एल इज इक्वल टू मला मिळते 3 लॅम्बडा 2 डिवायडेड बाय 2. ठीक आहे, म्हणून लॅम्बडा 2 काय येणार, इट इज 2 टाइम्स एल अपॉन 3. आणि म्हणून सेकंड ओव्हरटोन काय येणार, तर फ्रिक्वेन्सी जी आहे N2 इट इज इक्वल टू V अपॉन लॅम्बडा 2. सो इट इज V अपॉन 2 टाइम्स L डिवायडेड बाय 3. आणि हा 3 आपण न्यूमरेटर मध्ये घेऊन जाऊ शकतो. ठीक आहे, हा 3 डिनॉमिनेटर मध्ये त्याला नेऊ शकतो आपण. सो इट इज 3 टाइम्स V अपॉन 2L, आणि V अपॉन 2L काय आहे, फ्रिक्वेन्सी ऑफ फंडामेंटल मोड. म्हणून इथे आपल्याला काय मिळणार, N2 इज इक्वल टू 3 टाइम्स N. ठीक आहे, 3 टाइम्स द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. ओके, सिंपल आहे हे. तर इथे पहा, N1 इज 2 टाइम्स N, N2 इज 3 टाइम्स N, N3 4 टाइम्स N येणार, म्हणजे पीथ ओव्हरटोन जर आपण घेतली. ठीक आहे, सो फॉर पीथ ओव्हरटोन काय येणार की NP इज इक्वल टू व्हॉट, इट इज P प्लस 1. ठीक आहे, P प्लस 1 मल्टिप्लाइड बाय N, म्हणजे where P is equal to 1 2 3 so on and so forth. ठीक आहे, सो P is equal to 1 जर घेतला, म्हणजे फर्स्ट ओव्हरटोन काय येणार 1 प्लस 1 2 टाइम्स N. P इक्वल्स टू 2 जर घेतला, तर 2 प्लस 1 म्हणजे 3 टाइम्स N. P इक्वल्स टू 3 जर घेतला, तर थर्ड ओव्हरटोन जी आहे इट इज इक्वल टू 4 टाइम्स. ठीक आहे, 3 प्लस 1 म्हणजे 4 टाइम्स द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, हे आपल्याला मिळतं. ओके, तर आता आपल्याला व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम समजलेलं आहे, दोन्ही मध्ये, क्लोज पाईप मध्ये सुद्धा आणि ओपन पाईप मध्ये सुद्धा. तर 2 महत्वाचे पॉइंट्स आहेत जे लक्षात ठेवणं आवश्यक आहे.
The sound produced by open pipe contains all harmonics. सगळे हार्मोनिक्स तिथे असतात. म्हणजे काय, तर आपण पाहिलं की पीथ ओव्हरटोन जी असेल ती p प्लस 1 टाइम्स n, ठीक आहे, अशी येते. म्हणजे n1 इक्वल्स टू 2 टाइम्स n, n2 इक्वल्स टू 3 टाइम्स n, n3 इक्वल्स टू 4 टाइम्स n. तर सगळे हार्मोनिक, फर्स्ट हार्मोनिक म्हणजे n, 2n, 3n, 4n सगळे तिथे प्रेझेंट आहेत. ओके. पण क्लोज्ड पाईप मध्ये काय होतं की n1 इक्वल्स टू 2 टाइम्स n नाही येत, 3 टाइम्स n, म्हणजे 2 टाइम्स n तिथे अब्सेंट आहे, ती फ्रिक्वेन्सी तिथे अब्सेंट आहे. सो तिथे येतं n, 3n, 5n, सो ऑन अँड सो फोर्थ. ओके. तर इवन मल्टिपल ऑफ फर्स्ट हार्मोनिक म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी तिथे अब्सेंट आहे. ओके. तर म्हणून जी ओपन पाईप असते तिची क्वालिटी जी आहे इट्स रिचर. कारण काय, तिथे सगळ्या हार्मोनिक्स म्हणजे सगळ्या प्रकारच्या फ्रिक्वेन्सीज तिथे प्रेझेंट आहेत. आणि जी पाईप एका एंडला क्लोज्ड असते, ठीक आहे, त्याच्या कंपॅरिझन मध्ये जी ओपन पाईप असते तिचा साऊंड रिच असतो, बेटर असतो. ठीक आहे. त्यानंतर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम इन ओपन पाईप इज डबल दॅट ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन इन क्लोज पाईप. तर आपण जर ओपन कॉलम, ठीक आहे, एन ऑफ ओपन pipe is equal to 2 times n of closed pipe. ठीक आहे. हे काय असतं, इट इज इक्वल टू व्हॉट, v अपॉन 2l आपण पाहिलेलं आहे. आणि n फॉर क्लोज्ड काय असतं, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काय असते क्लोज पाईपची, इट इज v डिवायडेड बाय 4l. ठीक आहे. सो v अपॉन 2l ओपन पाईपची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, इट इज 2 टाइम्स v अपॉन 4l. ठीक आहे. तर क्लोज्ड पाईपची, सॉरी, ओपन पाईपची जी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे सेम लेंथची ओपन पाईप आणि सेम लेंथची क्लोज पाईप. तर ओपन पाईपची जी फ्रिक्वेन्सी आहे इट इज 2 टाइम्स द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ क्लोज्ड पाईप. ठीक आहे. क्लिअर आहे हे.